आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से जांबाजों का एजाज। हम लड़ेंगे, पुश्त दिखाकर फरार नहीं होंगे। म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत का फखरिया बयान। जिले में लोकसभा इंतखाब से कबल नए जिला कलेक्टर के तौर पर दिलीप स्वामी ने आज अपने ओहदे का कामकाज संभाला। अब खबरें तफसील से। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने आज सुबह अपने ओहदे का कामकाज संभाला। जिला के इंतजामिया में तेजी, शफाफियत और हसासियत के लिए फोकियत दी जाएगी। ये बात जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने इस मौके पर कही। कारगुजार जिला कलेक्टर के तौर पर खिदमत अंजाम दे रहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन के कमिश्नर जी श्रीकांत की जानिब से दिलीप स्वामी ने अपने ओहदे का चार्ज कबूल किया। अपर जिला कलेक्टर डॉक्टर अरविंद लोखंडे, रिहायशी डिप्टी जिला कलेक्टर प्रभोदय मुड़े, जिला प्लानिंग ऑफिसर भारत वयाड़, इस तरह से जिला कलेक्टर ऑफिस के अफसरान मुलाजिमीन इस मौके पर मौजूद थे। जिला कलेक्टर स्वामी ने अपने ख्यालात का इजहार किया। श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे। हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं, सांस्कृतिक विभागाच्या दृष्टीनं जास्तीत जास्त काम कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर सध्या समोर असलेल्या निवडणुका हा प्राधान्यक्रम असणार आहे। त्याचबरोबर टंचाई, पाणी टंचाई, चारा टंचाई या दृष्टिकोनातून योग्य ते नियोजन करणं आणि ओव्हरऑल जिल्ह्याचं जे प्रशासन आहे हे गतिमान प्रशासन करणे, पारदर्शक करणे आणि संवेदनशील करणे या गोष्टीवर माझा भर असणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा काम करेल आणि लोकांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल कुठल्याही किंतु परंतु राहणार नाही। जलद प्रशासन होईल, पारदर्शक होईल आणि संवेदनशील होईल या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। हम मुकाबला करेंगे, पीठ बतलाकर फरार नहीं होंगे। अब कैसे भी हालात सामने आए, इंतजामिया तैयार है। ये बात एडमिनिस्ट्रेटर नीज म्युनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने गैस टैंकर हादसे में जाबाजों की एजाजी तकरीब से मुखातिबत में कही। बतारीख 1 फरवरी जालना रोड N3 इलाके में वसंतराव नाइक कॉलेज के रूबरू एक गैस टैंकर डिवाइडर से टकराने की वजह से हादसे का शिकार हुआ था। इस टैंकर से गैस का इखराज शुरू हो गया था। कमिश्नर नीज म्युनिसिपल कॉर्पोरेशन एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया की रहनुमाई में म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुलिस, RTO, आफात इंतजामिया शोबे के अफसरान व मुलाजिमीन ने इस बड़े हादसे में इंसानी और माली नुकसान की हिफाजत की और अपने फ़राइज़ अंजाम दिए। इस मौके पर ताउन करने वाले जांबाजों का आज एजाज़ किया गया। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के मौलाना अबुल कलाम आज़ाद रिसर्च सेंटर पर ज़िला आफात इंतज़ामिया की जानिब से ये एजाज़ी तकरीब मुनक़िद की गई थी। इस तकरीब में बतौर सदर मुकामी कारगुजार ज़िला कलेक्टर नीज़ कमिश्नर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत मौजूद थे। ताहम बतौर मेहमान खुसूसी पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे मौजूद थे। इस मौके पर ख़ास एजाज़ के तौर पर कमिश्नर नीज़ एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत और पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे को सब ने खड़े होकर गार्ड ऑफ ऑनर पेश किया। मौजूदीन के हाथों नुमाइंदगी के तौर पर पुलिस, आतिश फिरोदस्ता, RTO सहित साबिक़ फौजियों, आफात इंतज़ामिया शोबे के अफसरान और मुलाजिमीन को यादगारी निशानियाँ और गुलदस्ते देकर इस्तकबाल किया गया। इस मौके पर डिप्टी पुलिस कमिश्नर नितिन बगाटे ने शहरियों की जान बचाने पर सबका शुक्रिया अदा किया। की आपण संपणार त्या कॉन्फिडन्सच्या बळावर मी
आमचे माननीय पोलीस आयुक्त लोहिया साहेबांना कॉल केला. त्यानंतर तात्काळ मी जी श्रीकांत सरांना कॉल केला की सर अशी अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला इथले नागरिकांना हलवणं गरजेचं आहे, कारण परिस्थिती जर आटोक्याच्या बाहेर गेली तर आपल्यापैकीतल्या या लोकांपैकी कोणी इथं उरणार नाही. साधारणतः इम्पॅक्ट त्याचा असेसमेंट आम्ही केला, साधारणतः 1 ते 1.5 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये कोणी उरणार नाही. तर ते भीतीची पाल कुठेतरी मनात चुकली होती. तर त्या कॉन्फिडन्सने मी सरांना फोन केला, म्हटलं सर इव्हॅक्युएशन आपल्याला स्टार्ट करावं लागेल आणि त्यासाठी सध्या आम्ही त्या टँकर समोर उभे आहोत आणि आपल्याला आता म्हणजे ते कोणीतरी मला सांगितलं की somebody has to take responsibility, की तुम्ही कागद द्या, त्याच्यावर सही करून द्या की मी याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि मग मी इव्हॅक्युएशन स्टार्ट करतो. जसं श्रीकांत सरांना मी कॉल केला, तात्काळ दुसरा शब्द आला, तू इव्हॅक्युएशन स्टार्ट कर. संपलं. तीच माझ्यासाठी ऑर्डर होती. मला कोणत्याही लेखी आदेशाची गरज पडली नाही आणि तात्काळ जज साहेब, स्वप्नील सरदार आणि बाकी तिथे असलेले जेवढेही अधिकारी वर्ग होते, पोलीस दलाचे आपले सर्व अधिकारी तिथे उपस्थित, आम्ही ट्रॅफिक पोलीस दलाने तेवढ्याच शिताफीने ती परिस्थिती हाताळली. ट्रॅफिकचे नियोजन करणं अत्यंत आवश्यक होते, कारण एखादी गाडी स्पीडनी जर परत त्या ट्रेलरकडे आली असती, टँकरकडे, तेव्हाही परिस्थिती आटोक्या बाहेर गेली असती किंवा ट्रॅफिक अडवणं हे महत्वाचं काम होतं. ते आमच्या ट्रॅफिक अंमलदारांनी आणि आमचे एसीपी थोरात यांनी ती खूप शिस्तबद्धपणे आणि शिस्तीने पार पाडली. त्यामुळे ट्रॅफिक त्या 1 स्क्वेअर किलोमीटर एरियातले ट्रॅफिक थांबवण्यास आम्हाला कुठेतरी मदत झाली. त्याच वेळी असं कळालं की MSCBचे जे आपले काही तिथे व्यक्ती उपस्थित होते, त्यांना विचारलं असतं की किती मीटर पर्यंत तुम्ही वीज बंद केलेली आहे. तेव्हा कळालं की 150 मीटर पर्यंतच वीज बंद केलेली होती. परिस्थिती खूप धोकादायक होती. त्यामुळे त्यांना साधारणतः 1 स्क्वेअर किलोमीटर एरियातली वीज पूर्णपणे घालवण्यासाठी मी त्यांना विनंती केली आणि मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे की त्यांनी तात्काळ जवळपास 1 ते 2-3 किलोमीटरची वीज त्यांनी घालवली होती. सर्व नागरिक त्यावेळी परेशान झालेले होते आणि इव्हॅक्युएशनची जसंही आम्ही तो मेसेज पोहोचवला होता आणि माझे मीडियाचे सहकारी तिथे उपस्थित होते, त्या सर्वांनी तात्काळ तो मेसेज मीडियाच्या सहकाऱ्यांनी, युट्यूबर्स होते, काही लोकल सोशल मीडिया हँडलर्स होते, त्यांनी तात्काळ तो मेसेज पोहोचवला आणि फायर ऑफिसर्सच्या त्यांचा मॅक्झिमम 1 करोड रुपयापर्यंतचा इन्शुरन्स आपण स्वतः महापालिका करतोय. आउटसोर्सिंगच्या कर्मचारीचा असेल, त्या सर्व लोकांना जोपर्यंत आमच्याकडे कामाला आहे त्यांचा 100% लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स. जरी तुझा दुःखपात जरी झाला, तुझ्या आयुष्याची, तू जर गेला, मी जर गेलो, त्यांना कितीही पैसे आपल्या परिवाराला दिलं तरी कमीच पडणार आहे. परंतु आपण गेल्यावर आपला परिवार रस्त्यावर आला नाही पाहिजे, म्हणून किमान 1 करोड रुपयापर्यंत इन्शुरन्स, जेवढा कॅपेबिलिटी आहे तुमच्या एज अँड अदर त्या काही गोष्टीच्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि आज थोडेफार बक्षीस स्वरूपात 5,000 एक जे आहे ते फक्त बक्षीस आहे. हा 5,000 भेटल्यावर पेढे परत घेऊन जाल, पापा मम्मी या आप कोई पूछेंगे ये पेड़े किस चीज की है, उस दिन की मेहनत की है, ऐसा जब बोलोगे तो मुझे आनंद हो. हा अशा दुर्घटना काही गोष्टी आपण प्रिपेअर्डनेस म्हणून सर्व गोष्टी राहणे हा सर्व स्वरूपात दिलेला आहे. आणि आपण चीफ फायर ऑफिसर असेल, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील, त्या दिलेल्या सूचना 100% अनुपालनामध्ये आणतील. आणि परत एकदा हा दुर्घटना झाली विसरून नाही जायचं, आठवणीत राहायचं आपण काय केलं, कोण कोण काय केलं होतं, कोणाची काय जिम्मेदारी होती. ज्या जिम्मेदारी तुझी जे आहे तू ते व्यवस्थित सांभाळ. आणि यावेळेला MIDCचे अधिकारी होते, ग्रीव्स कॉटनचे होते, बजाजचे होते, सर्व लोक शहराच्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांकडे तकनिकी स्किल होत्या
टेक्निकल स्किल होते किंवा मनुष्यबळ होते किंवा मशीन्स होत्या, त्या सर्व त्या घटनामध्ये अंमलात आणलं आणि त्या व्यवस्थित रीतीने पार पाडून आपण सुखरूप या शहराचं, छत्रपती संभाजीनगरचा सुरक्षित ठेवण्याचं जे सर्व लोकांनी जे झेंडा उचललेला आहे त्या सर्व लोकांना परत एकदा नमन करतो आणि परत एकदा काही लोकांची प्रमाणपत्र राहिलं असेल, कारण आपण लवकर घेण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं की लवकर हा करावा म्हणून परत दुसऱ्यासाठी तयार राहायचं, म्हणजे तरी तो असे म्हणून नाही, परंतु होणे ना होणे आपल्या हातात नाही, परंतु झालं तर किती लोकांचा जीव वाचवणार, किती प्रॉपर्टी आपण वाचवणार आणि किती लोकांना एक बघा आज आपण इथं सुरक्षित आपण झोपलेला असतो की कुठलाही आतंकवादी दहशतवादी आपल्या भारतात घुसणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की सीमेवर आपल्या जवान तैनात असतात. तसेच या शहरामध्ये आग लागण्याचे काही घटना असतील किंवा काही दुर्घटना असेल, ते निवांत लोक याच्यासाठी झोपू शकतो की माझा आग सेवाचा कर्मचारी 24/7 जागे सज्ज असतो, फिट असतो, तयार असतो. हा त्यांना विश्वास आहे. हा विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नाही, म्हणून माझ्या प्रत्येक अग्निशमनचा जे सैनिक आहे तो तत्पर असला पाहिजे. यू शुड बिलीव्ह दॅट यू आर अ सोल्जर ऑफ दिस सिटी टू प्रोटेक्ट द लाइव्स एंड प्रॉपर्टीज ऑफ दिस सिटी. दूसरों को नाम रखना आसान है, तुम्हारे पास लोग नहीं थे क्या? राज्यसभा के लिए दौलतमंद सनतकार की चलती है, ये बात हिजब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने कही है. मला वाटतं आता ज्यांना ही गरज आहे, आता काही कोणतं येणार का अशा पद्धतीनं अधिवेशन होण्याची शक्यता मुळीच नाही. परंतु असं जर केलं तर याचा अर्थ जे काळा पैसा बाहेरून आणणार, काळ्या धंद्यावाल्यांना रोखणार अशा गोष्टी करतात, तेच लोक काळ्या व्यवहाराला प्रोत्साहन देतात. ही प्रतिमा निश्चित जनतेत जाऊ शकते. त्याची श्युअरिटी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली आहे. खरं तर ते सध्याच्या घडीला सदस्य आहेत, त्यांची अजून 4 वर्षाची टर्म बाकी आहे. परंतु अँटी डिफेक्शन लॉमध्ये पण ते बहुधा येत असतील, कारण या भीतीनं सुद्धा हे पहिल्यांदाच घडतं की ज्याचे फक्त 2 वर्षाची टर्म कंप्लीट झाली तो पुन्हा एकदा राज्यसभेला जातोय, हे समोर येत आहे. आणि शिवसेना प्रमुखाच्या नावाने जी शिवसेना आहे त्यांनी तर 2 दिवसापूर्वी काँग्रेसमधून त्यांच्याकडे आलेल्या देवरांना उमेदवारी देऊन ते सिद्ध केलं आहे की मला वाटतं हे कोणत्या दिशेनं चाललेलं आहे. दुसऱ्याला नाव ठेवणं सोपं असतं, परंतु स्वतः ज्या पद्धतीनं देवरांना, मग तुमच्याकडे मग काही लोक नव्हते का राज्यसभेस लढणारे? परंतु मला असं वाटतं या सगळ्याच्या धनदांडगे उद्योगपती यांचीच चलती याच्यात दिसते. परंतु राष्ट्रवादीचा प्रफुल्ल पटेलांचा निर्णय तर मला वाटतं अनाकलनीय दिसतोय. सिस्टीम ठरलेले आहेत, निर्णय काय द्यायचा, काय करायचं, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. तेव्हा कोणाला त्या निर्णयाविषयी इंटरेस्टसुद्धा नाही. सुप्रीम कोर्टात जाण्याची या सगळ्या घटनातच त्यांच्या मतं जरी बरोबर असले तरी आपण सगळे मतं आधीही ऐकलेली आहेत. प्रत्यक्षात विधानसभा अध्यक्षांनी काय निकाल दिला, सुप्रीम कोर्टात आता स्थिती काय आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. अशा पद्धतीने या सगळ्या व्यवस्था, विशेषतः विधानसभा अध्यक्षांच्या किंवा विधिमंडळाच्या या सत्ताधाऱ्यांना पोषक. आज कोण विधानसभा अध्यक्षांना अंपायर म्हणू शकतं का? उलट विधानसभा अध्यक्ष तर त्या 11 खेळाडू सहभागी झालेला खेळाडूच 12वा खेळाडू पाणी देण्याच्या निमित्तानं येऊन, हे करण्याच्या निमित्तानं येऊन यांच्या बाजूच घेण्याची भूमिका पार पाडत आहे. अंपायर कुठं राहिला विधानसभा अध्यक्ष? यांच्याच संघात सहभागी झाला आहे. मग तो सर्वोच्च न्यायालयाने योग्य भूमिका घेतलेली आहे. कारण निवडणूक रोखे, इलेक्ट्रो बॉन्ड ही जी संकल्पना आहे, मला वाटतं काळ्या पैशाला, गैरव्यवहाराला प्रोत्साहन देणारी आहे.
याच्यातून सत्ताधारी पक्षाला जास्त फायदा घेतला जातो, उचलला जातो दोन्ही अर्थाने. कारण वेगवेगळ्या ज्या कंपन्या हितसंबंधी कंपन्या असतात यांचं एखादं काम करणं किंवा यांना त्रास देणं या दोन्ही बाबीतून नंतर हा पैसा वाटतं निवडणूक रोख्याच्या माध्यमातून इलेक्ट्रो बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्राप्त करतात. परंतु भले हे कंपन्या जरी देत असले तरी हा जनतेचा पैसा असतो. कारण कंपन्या काही कोणाच्या मालकीच्या नसतात, तर जनतेच्या वेगवेगळ्या शेअर्स जे असतात त्याच्यातून ह्या सगळ्या कंपन्या बऱ्याचशा कंपन्या स्थापन झाल्या असतात. याचाच अर्थ हा जनतेचा पैसा असतो आणि जनतेचा पैसा असा जात असताना मला वाटतं जनतेच्या पैशाचं जनतेला ज्ञान असलं पाहिजे की कुठं द्यायचं. कारण एखाद्या जनतेला शेअर होल्डरला वाटेल की मला या पक्षाला नाही दिलं पाहिजे असं असू शकतं माझं मत, या पक्षाला दिलं पाहिजे असं माझं मत असू शकतं. म्हणून अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रो बॉन्ड खऱ्या अर्थानं जनतेचा अधिकार पण नाकारणारा आहे, काळ्या पैशाला प्रोत्साहन देणारं पण आहे, सत्ताधाराच्या दबावाखाली कंपन्यांना काम करणं आणि मला वाटतं या सगळ्या पद्धतीतून खऱ्या अर्थाने एक मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार या सगळ्यात येऊ शकतो आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका योग्य आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. मनोज जरांगे पाटिल की भूख हड़ताल के दरमियान इनकी तबीयत खराब हो रही है. जिले के मुख्तलिफ ताल्लुकों में जरांगे पाटिल की हिमायत में मराठा बिरादरी की जानिब से रास्ता रोको एहतजाज किया गया. अंतरवली सराटी में मनोज जरांगे पाटिल की भूख हड़ताल का आज 6ठा दिन है. जरांगे पाटिल की कल से तबीयत खराब हो रही है. जिला के मुख्तलिफ ताल्लुकों में मनोज जरांगे की हिमायत में मराठा बिरादरी की जानिब से मुख्तलिफ ताल्लुकों में रास्ता रोको एहतजाज किया जा रहा है. पैठन में, आड़ंद में रास्ता रोको मराठा समाज की जानिब से किया गया. ताहम दूसरी जानिब शहर में ज़िला के राब्ता वज़ीर संदीपान भुमरे के ऑफिस के रूबरू
मराठा बिरादरी की जानिब से धरना एहतजाज किया गया। मनोजदादा जरांगे यांचा घात सरकारने करायचा ठरवलाय। मनोजदादा यांना संपवायचा कट सरकारने लावलाय। मीडिया सरकारने या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून पूर्ण मराठा समाजाच्या तरुण बांधवांना विनंती आहे दिंदा रस्त्यावर या, रस्ते ब्लॉक करा, दळणवळण बंद करा। जोपर्यंत मनोजदादा उपोषण मागे घेत नाही आम्ही सुद्धा या नॅशनल हायवेवरून उठणार नाही। मराठा समाज के साथ दोबारा धोखा देने का ख्यास है, ये बात साबिक रुकने पार्लियामेंट हरिभाऊ राठौड़ ने एडीएन से बातचीत करते हुए कही। सरकार एकीकडे सांगत आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देऊ आणि दुसरीकडे चुका करत आहे। जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना फक्त मराठांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार आहे, दुसरं कुठलंही आरक्षण देण्याच्या शिफारस करण्याचा त्यांना अधिकार नाही। त्यामुळे सरकार परत चूक करत असेल तर हा मराठ्याची खोर फसवणूक होईल। खरं म्हणजे आरक्षण देता येईल, मी वारंवार म्हणतोय की जे ओबीसी आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून जे ओबीसीचं आरक्षण आहे ते बांटी आयोगाप्रमाणे आपल्याला वाढवता येईल, 50%च्या वर सुद्धा आपल्याला देता येईल आणि त्यानंतर भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे त्याचं उपवर्गीकरण जर केलं तर कोणाला धक्का लागत नाही आणि हे संविधानिक असेल आणि न्यायपूर्ण असेल, अन्यथा परत मराठा समाजाची घोर फसवणूक होण्याची शक्यता आहे। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने आयद किए गए इमलाक इजाफी टैक्स मुस्तरद किए जाए, इस मुतालबे का महजर अम्बेडकर वादी बहुजन विकास समिति की जानिब से डिविजनल कमिश्नर की मौरिफत वजीर आला को पेश किया गया। इनके मुतालबात के ज़िम्न में एडीएन से बातचीत में मजीद मालूमात दी गई। आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त यांना जी श्रीकांत आहेत प्रशासक यांनी जी शहरामध्ये जी करवाढ लादलेली आहे त्याच्या विरोधात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर या निवेदनाद्वारे आम्ही असा इशारा देत आहे जी श्रीकांत यांना की तुम्ही 10-5% कर वाढ न करता एकदमच जुलमी प्रकारे ही 65 ते 175% जी करवाढ केलेली आहे या विरोधात नक्कीच औरंगाबाद शहरातील नागरिक रस्त्यावर उतरून याचा विरोध करतील, या अनुषंगाने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने या शहरवासियांवर जी काही जुलमी करवाढ लादलेली आहे, म्हणजे जो नवीन करदाता आहे त्याला व्यावसायिक करामध्ये 185% व मालमत्ता करामध्ये 65% करवाढ या इथल्या प्रशासकांनी लादलेली आहे। तर त्याच्या विरोधामध्ये ती करवाढ रद्द करण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने आज माननीय विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे। आम्ही आज या ठिकाणी आपले विभागीय आयुक्त साहेब यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे की ही करवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। करिता तो ठराव जो आहे तो आपण या ठिकाणी सरकारला कळवून तो ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा, नसता आम्ही समस्त हा जी आंबेडकर चळवळ आहे हा आंबेडकर चळवळीचा विषय नसून हा समस्त या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या गोरगरीब शोषित सर्वसामान्यांचा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून त्यांनी ही भाववाढ तात्काळ रद्द करावी, नसता आम्ही सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से जांबाजों का एजाज, हम लड़ेंगे पुश्त दिखाकर फरार नहीं होंगे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत का फखरिया बयान। जिले में लोकसभा इंतखाब से कबल नए जिला कलेक्टर के तौर पर दिलीप स्वामी ने आज अपने ओहदे का कामकाज संभाला। नाजरीन, ये थी आज की खबरें, कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।